2 चेअरच्या झाल्या किंमत किती आहे 1000 झालं आणि 2 टेबलची किंमत किती होते 3000. 3000 आणि 1 4000. आपल्याला दोन टेबल आणि 2 खुर्च्यांची किंमत विचारली. तर लक्ष द्या आता इकडे. पहिला आपण जे सपोज केलंय बघा, द प्राइस ऑफ 3 chairs and 2 tables is एवढे दिलेले आहे. प्राइस ऑफ 5 chairs and 3 tables is 700 rupees. Then find the total price of 2 chairs and 2 tables. नंतर बघा, suppose the price of one chair किती मांडली, प्राइस ऑफ वन चेअर इज एक्स. समजा एका खुर्चीची किंमत किती आहे एक्स रुपये आहे. एका खुर्चीची किंमत किती आहे, एका खुर्चीची किंमत एक्स रुपये मांडली. अँड द प्राइस ऑफ वन टेबल किती मांडली इज वाय. एका टेबलची किंमत किती मांडली आपण, टेबलची किंमत वाय रुपये मांडलेले. एका टेबलची किंमत किती आहे वाय रुपये आहे. बाय फर्स्ट कंडिशन, पहिल्या अटीनुसार काय होणार, बाय फर्स्ट कंडिशन पहिली अट. चला पहिली अट काय आपली सांगितलेली आहे की आपण एका चेअरची किंमत किती मांडलेली आहे एक्स आणि एका टेबलची किंमत वाय मांडलेली आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याकडे चेअर किती आहेत 3 आहेत. एका चेअरला एवढे रुपये आहेत तर 3 चेअरची किती होणार 3x. एका टेबलची किंमत एवढी आहे वाय. आपल्याकडे टेबल किती आहेत 2 टेबल म्हटलं किती झाले 2y आणि दोघांची मिळून किती झाली रक्कम 4500. हे इक्वेशन नंबर किती आलं फर्स्ट आलं. आता बाय सेकंड कंडिशन दुसऱ्या अटीनुसार, बाय सेकंड कंडिशन दुसरी अट. आता दुसऱ्या अटीमध्ये संख्या बदललेली आहे त्यांची. किती होणार सांगा, एका चेअरची किंमत किती आहे आपल्याकडे एक्स आहे. आपल्याकडे किती चेअर्स आहेत 5. 5 चेअरची किंमत 5x. एका टेबलची किंमत किती आहे वाय आहे. आपल्याकडे किती टेबल आहेत 3 टेबल, मग 3y झाली रक्कम आणि दोन्ही मिळून किती रक्कम होणार आहे 7000. इक्वेशन नंबर किती आलं सेकंड. आता यामध्ये आपल्याला गट समान पाहिजे. इथं 2y आहे आणि इथं किती आहे 3y. मग अल्टरनेट करायचं. 2 गुणिले 3 किती होते 6 होते. इथं पण मला 6 करायचं आणि इथं पण 6 करायचं आहे. मग 3 ह्याला कितीने गुणायचं, ह्या इक्वेशनला 2 ने गुणायला पाहिजे आणि ह्या इक्वेशनला 3 ने गुणायला पाहिजे. कसं अल्टरनेट करू शकता किंवा 3 आणि 5 तुम्ही अल्टरनेट करू शकता. 5 ने ह्याला गुणायचं आणि 3 ने त्याला. इथं पण तुम्ही 15 करू शकता आणि इथं पण 15 करू शकता. मग पहिला काय लिहायचं आहे, मल्टिप्लाइंग बाय बघा मल्टिप्लाइंग बाय 3 टू इक्वेशन फर्स्ट and by 2 इक्वेशन नंबर सेकंड. बघा मी डायरेक्ट एका हे वाक्यात म्हणले, समीकरण 1 ला कितीने गुणायचं 3 ने गुणून व समीकरण 2 ला 2 ने गुणू. मग चला आता यामध्ये 3 ला कितीने गुणायचं आहे, समीकरण 1 ला कितीने गुणायचं आहे. समीकरण 1 पहिला उतरून घेऊया. समीकरण 1 ला कितीने गुणायचं आहे 3 ने गुणायचं. मग 3 गुणा 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6 आणि इथे किती येते 135 म्हणलं ना तुम्ही मागाशी 13500. 3 गुणले बघा 3 5 15, 3 12 आणि 13500. इक्वेशन नंबर किती झालं 3 झालं. आता पुढं ह्या समीकरण, हे समीकरण क्रमांक 2 आहे. ह्या 2 ला कितीने गुणायचं आहे 2 न. मग चला उतरून घ्या पहिला 5x अधिक 3y बरोबर 7000. हे इक्वेशन 2 आहे. 2 ला कितीने 2 गुणायचे, 5 दोन्ही 10, 3 दोन्ही 6, 7 दोन्ही 14. इक्वेशन नंबर किती मिळाला आपल्याला 4 मिळालं. आता इथं अधिक 6y आहे, इथं अधिक 6y आहे. हे डायरेक्ट कट होत नाही. यांची काय करायची वजाबाकी करायची. काय करायची सबट्रॅक्शन ऑफ 3 and 4. इथं लिहा सबट्रॅक्शन ऑफ
मी इकडे खाली घेतो ते जरा ह्या साईड. सबट्रॅक्शन ऑफ 3 and 4. 3 and 4 वजाबाकी करायची. कुणाची वजाबाकी करायची? वजाबाकी करू. कुणाची? 3 व 4 ची. मग चला 3 आणि 4 उतरून घ्या. त्याला संख्या मोठी 4 चे ते 10x अधिक किती 6y बरोबर किती आहे 14,000. त्याच्या खाली काय मांडायचं 9x अधिक 6y बरोबर किती 13,500 झालं. तर यामध्ये प्लसचं काय होतंय मायनस, या प्लसचं काय होणार मायनस, इथं पण प्लस असेल तर मायनस झालं. इथे किती आलं 500 आलं. हे कट होते आणि हे 10x मधून 9x गेले x म्हणजे x बरोबर 500 आलं. म्हणजे कुणाची संख्या मिळाली द प्राइस ऑफ 1 चेअर इज 500. आता ही संख्या कुठे ठेवणार आपण पुट x इज इक्वल टू 500 इन इक्वेशन कुठे ठेवूया फर्स्ट मध्ये ठेवा. x बरोबर 500 ही किंमत कुठे ठेवू समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 उतरून घ्या 3x अधिक 2y बरोबर 4,500. चला 3 गुणिले काय करणार 500 अधिक 2y बरोबर 4,500 1500 होतं इथं. अधिक 1500 तिकडे काय होणार वजा 1500. मग 2y बरोबर काय आलं 4,500 वजा 1500 किती आलं 3,000 आलं. आणि 3,000 ला कितीनं भागायचं आहे आपल्याला 3,000 ला 2 भागायचं आहे. उत्तर तुमचं किती आलं 1500. म्हणजे तुम्हाला एका चेअरची किंमत किती मिळाली 500 आणि एका टेबलची किती किंमत मिळाली 1500. तर आपल्याला कितीची काढायची किंमत टोटल काढायचं कितीचं 2 चेअर्स आहेत आणि 2 टेबल आहेत. किती चेअर आहेत 2 टेबल आणि 2 चेअर. एका चेअरची किंमत किती काढली आपण 500 आणि एका टेबलची किंमत किती आपल्याकडे 1500. मग किती होते बघा 2 गुणिले 500 आणि 2 गुणिले 1,500. मग किती आलं 1000 प्लस किती आलं 3,000. 1000 प्लस किती आलं मग टोटल झाले 4,000. हीच आपल्याला संख्या काढायची होती.